माझं नाव सायली आहे. मी जे काही नवीन कपडे घेऊन यायचे ते माझा नवरा अमित फाडायचा आणि मग मला विनंती करायचा की हे कपडे घालून तू माझ्या आईसोबत जा आणि काही वेळाने परत ये. मला कधीच माहीत नसायचं की माझ्या सासूबाई मला कुठे घेऊन जातात. एकदा मी अमितचं म्हणणं सहज मांडलं आणि जाण्यासाठी तयार झाले. पण जेव्हा सासूबाई मला घेऊन जायच्या तेव्हा त्या माझ्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधायच्या आणि कठोरपणे सांगायच्या की डोळे उघडून पाहू नकोस आणि ही पट्टी काढायची नाही. सुनबाई, जर तू असं केलंस तर तुझा नवरा तुला घटस्फोट देईल आणि घरातून बाहेर काढेल. मी अमितवर खूप प्रेम करायचे, त्यामुळे मी माझ्या सासूबाईंचं आणि नवऱ्याचं प्रत्येक म्हणणं मानायचे. आता दररोज माझ्या सासूबाई आणि अमित माझ्या डोळ्यांवर कापड बांधून मला कुठेतरी अनोळखी ठिकाणी घेऊन जायचे, जिथे मला खूप आवाज ऐकू यायचे. एकदा मी अमितपासून लपून माझ्या डोळ्यांवरील पट्टीत छोटी छोटी छिद्र केली. जेव्हा मी ती पट्टी बांधून सासूबाईंसोबत गेले तेव्हा त्या ठिकाणी पोहोचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या लग्नाला फक्त 2 महिने झाले होते. आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं. माझं लग्न माझ्या इच्छेनुसार झालं होतं, पण अमितला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. तो माझ्याशी लग्न का करू इच्छित नव्हता हे मला कधीच समजलं नाही. आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो. आम्ही एकमेकांना खूप आवडायचो. मला माहीत होतं की मी त्याला आवडते आणि ज्याला मी आवडते तो माझ्याशी लग्नही करेल असंच मला वाटायचं. पण अमितने मला कधीच लग्नासाठी प्रपोज केलं नाही. तो फक्त म्हणायचा की मला तू खूप आवडतेस सायली आणि तू माझी चांगली मैत्रीण आहेस, पण तुझ्याशी लग्न करणं मला शक्य नाही. त्यांचं हे बोलणं मला कधीच समजलं नाही. मी मनोमन त्याच्यावर खूप प्रेम करू लागले होते. एकदा माझ्या घरी मला पाहण्यासाठी मुलाकडची मंडळी आली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझं प्रेम फक्त अमितसाठीच होतं. मी त्याला लगेच फोन करून सगळं सांगितलं. मी म्हणाले की अमित, यात कसली काळजी? तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही हे स्पष्ट सांग. माझं सुख आणि दुःख फक्त तुझ्याशीच आहे. जर तू माझ्याशी लग्न करणार नसशील तर मी माझं आयुष्य संपवेल. माझ्या या बोलण्याने अमित खूप घाबरला. तो म्हणाला की सायली, असं काही करू नकोस. मी आज रात्री माझ्या आईशी बोलतो आणि तुला उत्तर देतो. मी त्याला सांगितलं की तुझ्याकडे फक्त रात्रीपर्यंत वेळ आहे. माझ्या पालकांना उद्या मुलाच्या घरच्यांना उत्तर द्यावं लागेल आणि ते माझ्या उत्तरावर अवलंबून आहेत. मला फक्त हो हवं आहे. जर तू नकार दिलास तर माझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील. रात्री 12 वाजेपर्यंत त्याचा फोन आला नाही. अमित नेहमी सांगायचा की तो रात्री 11 वाजेपर्यंत झोपतो. मला खूप काळजी वाटू लागली. शेवटी पहाटे मीच त्याला फोन केला. त्याने पहिल्याच रिंगला फोन उचलला, पण त्याचा आवाज घाबरलेला होता. मी म्हणाले की अमित, तू कुठे आहेस? तू मला फोन का केला नाहीस? मी किती वेळ तुझ्या फोनची वाट पाहत होते. तो म्हणाला की मला माफ कर सायली, माझी आई आपल्या लग्नासाठी तयार नाही. मी विचारलं, पण तुझ्या आईला माझ्यात काय कमी दिसत आहे? मी देखणी आहे तरी त्या नकार का देतायत? तो म्हणाला की त्या फक्त नकार देतायत. मला कारण समजत नाही. माझ्या डोक्यात प्रेमाचा जुनून होता, त्यामुळे मी रागाने फोन कट केला आणि म्हणाले की आता तू बघ मी काय करते. रागाच्या भरात मी माझ्या हाताची नस कापली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी रुग्णालयात होते. मला कसं आणि कधी रुग्णालयात आणलं हे मला काहीच समजलं नाही. माझ्या समोर अमित आणि त्याची आई होत्या. माझ्या घरच्यांनी मला खूप रागवलं आणि म्हणाले की तू आम्हाला सांगितलं असतंस तर हे सगळं टाळता आलं असतं. शेवटी अमितच्या आईने माझ्यासाठी नातं आणलं आणि आमचं लग्न झालं. माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता. माझ्या सासरच्या घरी माझ्या सासूबाई आणि 2 नणद आकांक्षा आणि प्रिया होत्या. माझ्या पालकांनी माझं लग्न साध्या पद्धतीने केलं होतं आणि मला साधारण वापराचं सामान दिलं होतं. अमितचं कुटुंबही असंच साधं होतं. अमित एकटाच कमावता होता आणि त्याच्यावर त्याच्या आई आणि 2 बहिणींची जबाबदारी होती. आता माझी ही जबाबदारी त्याच्यावर आली होती. माझी मोठी नणंद आकांक्षा यांचा साखरपुडा झाला होता आणि पुढच्या वर्षी तिचं लग्न होणार होतं. ती माझ्याशी खूप चांगली वागायची आणि आमची चांगली मैत्री झाली. पण अमितची जागा मी तिला देऊ शकत नव्हते. अमितने मला शॉपिंगसाठी थोडे पैसे दिले आणि म्हणाला की तू माझ्या बहिणीसोबत जा. पण मी त्याच्याशी जिद्द केली की तूच मला बाजारात घेऊन चल, मला तुझ्यासोबतच शॉपिंग करायची आहे. तो हसला आणि म्हणाला की मला मुलींच्या कपड्यांचं काही कळत नाही, तू आकांक्षासोबत जा
तिची आवड छान आहे आणि तुझी तिच्याशी चांगली मैत्रीही झाली आहे. त्याचं म्हणणं बरोबर होतं, पण मी त्याच्याकडून वचन घेतलं की तो मला रात्री जेवायला बाहेर घेऊन जाईल. अमित तयार झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर मला काहीतरी काळजी दिसली. मी त्याचं कारण विचारलं नाही, कारण मला बाजारात जायचं होतं. मी आकांक्षासोबत बाजारात गेले. अमितने मला 2 सलवार कमीज घेण्यासाठी पैसे दिले होते, त्यामुळे मी 2च सलवार कमीज घेतले. मी आकांक्षाला खुश करण्यासाठी तिला एक बांगडी सेट भेट दिली. ती खूप खुश झाली आणि म्हणाली की वहिनी, तू तर जगातील सर्वोत्तम वहिनी आहेस. मला तिचं बोलणं ऐकून आनंद झाला. मला माझ्या सासरच्या घरी लवकर जागा बनवायची होती. माझा नवरा सुशिक्षित आणि देखणा होता. त्याच्या या गुणांमुळेच मी त्याच्यावर फिदा झाले होते. त्याच्या सवयीही खूप चांगल्या होत्या. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. मी इच्छा करायचे की मी त्याच्यावर इतकं प्रेम करावं की त्याला माझ्याशिवाय राहणं अशक्य व्हावं. मी घरी आल्यावर खुश होऊन माझे कपडे अमितला दाखवले. त्याला ते खूप आवडले. मला असं वाटलं की माझं सगळं परिश्रम सार्थकी लागलं. तो खोलीत आला आणि मी त्याच्या मागोमाग खोलीत गेले. मग मी त्या कपड्यांपैकी एक सलवार कमीज घालून तयार झाले आणि म्हणाले की चल आपण जायचंय. तो मला पाहून थक्क झाला आणि म्हणाला की कुठे जायचंय. मी म्हणाले की काय, तू तुझं वचन विसरलास? आपण रात्री जेवायला बाहेर जाणार होतो ना, तू मला वचन दिलं होतंस. तो म्हणाला की अरे हो, थांब, मी अर्ध्या तासात येतो. पण तो अर्ध्या तासात नव्हे तर 2.5 तासांनी परतला. रात्री 9 वाजले होते. आम्ही एका चांगल्या उपगृहात जेवायला गेलो. आईस्क्रीम खाल्लं आणि खूप मज्जा केली. माझा नवरा गरीब होता, पण माझ्या प्रत्येक इच्छेची काळजी घ्यायचा. रात्री 12 वाजण्याआधी आम्ही घरी परतलो. मी नवीन कपडे काढले आणि माझे जुने कपडे घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवीन कपडे घेण्यासाठी गेले, तेव्हा माझ्या पायाखालील जमीनच सरकली. माझे सगळे नवीन कपडे कात्रीने कापलेले होते. त्यावर कापण्याचे डाग होते. मी माझी दुसरी सलवार कमीज पाहिली, तीही तशीच कापलेली होती. मी अमितला विचारलं की जर तुला माझे हे कपडे आवडले नाहीत तर सांगायचं ना, त्यांची अशी अवस्था का केलीस? मी समजत होते की अमितला कपडे आवडले नाहीत म्हणून त्याने असं केलं. माझ्या कपाटात ठेवलेले इतर कपडेही कुठे ना कुठे कापलेले होते. आता माझ्याकडे फक्त तेच कपडे होते जे मी घालत होते. मला अमितचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. मी डोकं धरून बसले आणि रडू लागले. आता मी काय करू? माझ्याकडे तर घालायला कपडेच उरले नाहीत. अमित शांतपणे उभा होता. तो काहीच बोलला नाही. मी लगेच माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांना कपडे दाखवले. त्या म्हणाल्या की हे मी कापले सुनबाई. आज रात्री हे कपडे घालून तयार हो, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. मी गोंधळले आणि म्हणाले की ही कापलेली कपडे मी कशी घालू? ही तर घालण्यायोग्यच नाहीत. आणि तुम्ही माझ्या कपड्यांची अशी अवस्था का केली? तुम्हाला माहिती आहे की यापैकी एकही कपडा आता घालण्यायोग्य नाही. त्या म्हणाल्या की मी आता व्यस्त आहे, नंतर बोलू. मी रडत माझ्या खोलीत परतले. मी खोलीत आले तेव्हा अमित तिथे नव्हता. तो कुठेतरी बाहेर गेला होता. मी सारा दिवस कपड्यांमुळे तणावात होते आणि रडत होते. मी तणावामुळे जेवणही केलं नव्हतं. अमितनेही दुपारचं जेवण केलं नव्हतं. तो सकाळपासून बाहेर गेला होता आणि परतला नव्हता. संध्याकाळ झाली तेव्हा सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, हे कपडे घाल आणि लवकर तयार हो, आपल्याला जायचं आहे. मी सकाळी सांगितलं होतं ना. मी म्हणाले की तुम्ही माझ्याशी कसला विनोद करताय? ही कापलेली कपडे मी कशी काय घालू? मी अशी कपडे घालू शकत नाही. त्यांनी कापलेली सलवार कमीज माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाल्या की लवकर कपडे घाल, मी जसं सांगते तसं कर. मी सासूबाईंचा चेहरा पाहत राहिले. मला विश्वासच बसत नव्हता की त्या काय बोलतायत. मी हतबल होऊन म्हणाले की सासूबाई, ही कपडे मी कशी घालू? त्या रागवल्या आणि म्हणाल्या की तुला एक गोष्ट समजत नाही का? मी काय म्हणते ते कर. मी बाहेर तुझी वाट पाहते आहे. तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. हे कपडे घालून लवकर तयार हो, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. सासूबाईंच्या बोलण्याने मी हतबल झाले आणि ते कपडे घालण्यासाठी नाईलाजाने बाथरूममध्ये गेले. मी खूप रडत होते. माझ्या लग्नाला 1 महिना होत नाही, तोच माझ्या आनंदावर पाणी फिरलं होतं. मी रडत रडत ते कपडे घालून बाहेर आले. बाहेर आल्यावर पाहिलं तर अमित तिथेच उभा होता. मी त्याच्याकडे रडवेल्या नजरेने पाहिलं आणि त्याच्याकडे तक्रारीचा चेहरा केला. तो माझं बोलणं समजला पण काहीच बोलला नाही आणि शांतपणे उभा राहिला. मला पाहून सासूबाई हसल्या आणि मी रडतच राहिले. त्यांनी अमितला सांगितलं की अमित, जा आणि पट्टी आण. मला समजलं नाही की त्या कोणत्या पट्टीबद्दल बोलतायत. अमितने प्रथम डोकं हलवून नकार दिला,
पण सासूबाईंनी त्याच्याकडे रागाने पाहिल्यावर तो काळी पट्टी घेऊन आला. सासूबाईंनी मला पाहून म्हणाल्या की असं रडायचं नाही सुनबाई, हे अश्रू पुस आणि चेहऱ्यावर हास्य आण. मी खूप प्रयत्नाने स्वतःला सावरलं आणि हसले. मग सासूबाईंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या की चल माझ्यासोबत. बाहेर अंगणात येताच त्यांनी माझ्या डोळ्यांवर ती काळी पट्टी बांधली. मी म्हणाले की तुम्ही माझ्या डोळ्यांवर ही पट्टी का बांधतायत? पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्या माझ्या जवळ आल्या आणि माझ्या कानात म्हणाल्या की सुनबाई, ही पट्टी तू काढायची नाही. जर तू ही पट्टी काढण्याचा प्रयत्न केलास तर तुझा नवरा तुला घटस्फोट देईल आणि घरातून बाहेर काढेल. सासूबाईंच्या तोंडून हे ऐकून मी थक्क झाले. नाईलाजाने मी त्यांचं ऐकायला तयार झाले, कारण अमितला मिळवण्यासाठी मी किती कष्ट घेतले होते. माझ्या सासूबाई आमच्या लग्नासाठी तयार नव्हत्या, त्यामुळे आता मला त्यांचं प्रत्येक म्हणणं मान्य करावं लागणार होतं. माझं मन खूप हतबल झालं होतं. मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. ते कपडे सर्व बाजूंनी कापलेले होते, काही ठिकाणी तर फाटलेले होते. अशा कपड्यांमध्ये मी घराबाहेर कशी जाऊ? पण सासूबाईंचा हुकूम मानणं माझी मोठी मजबुरी बनली होती. मी देवाचं नाव घेतलं आणि जाण्यासाठी तयार झाले. सासूबाई मला पायी कुठेतरी घेऊन गेल्या. त्यांनी माझा हात धरला होता, कारण माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मला काहीच दिसत नव्हतं. आम्ही बराच वेळ चालत गेलो. काही वेळाने मला जाणवलं की मी खूप गर्दीच्या ठिकाणी आहे. माझ्या आजूबाजूला खूप आवाज येत होते. सासूबाईंनी मला एका ठिकाणी बसायला सांगितलं. मी खूप थकले होते, त्यामुळे मी जमिनीवर बसले. माझ्या पायांना खूप दुखत होतं. अर्ध्या तासानंतर सासूबाईंनी मला पुन्हा पायी चालायला सांगितलं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो. तिथेही खूप शोर होता. मला गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. मी अंदाज लावला की मी रस्त्यावर किंवा खुल्या जागेत आहे. सासूबाईंनी मला पुन्हा जमिनीवर बसायला सांगितलं. मला काहीच समजत नव्हतं. माझ्या मनात भीती आणि संभ्रम वाढत होता. त्यांनी मला बोलायला मनाई केली होती, त्यामुळे मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे गप्प राहिले. मला गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. त्यावरून मी समजले की मी रस्त्यावर आहे. गाड्या रस्त्यावरच असतात, गल्ल्यांमध्ये नाहीत. म्हणजे सासूबाई मला कुठेतरी मोकळ्या जागेत घेऊन आल्या होत्या. मला खात्री झाली की माझ्यासोबत जे काही होतंय ते चांगलं नाहीये. पण मी काय करणार? मी हतबल झाले होते. आम्ही तिथे 1-2 तास घालवून परत निघालो. मी आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मला समजेल की मी कुठे आहे. पण मी अपयशी ठरले. फक्त इतकंच समजलं की तो कुठला तरी रस्ता होता. घरी पोचल्यावर सासूबाईंनी माझ्या डोळ्यांवरील पट्टी काढली आणि मला माझ्या खोलीत जायला सांगितलं. मी खोलीत आले तेव्हा अमित बेडवर डोकं खाली घालून बसला होता. मी खूप थकले होते, त्यामुळे मी लगेच बेडवर लेटले. मी अमितशी काहीच बोलले नाही, कारण मला त्याच्यावर खूप राग आला होता. त्याने माझे पाय दाबायला सुरुवात केली. मी त्याला थांबवलं नाही, कारण माझ्या पायांना खूप दुखत होतं. पाय दाबल्याने मला थोडा आराम मिळाला. पण हे पाहून की मी त्याच्याशी बोलत नाही, तो म्हणाला की सायली, आज जे काही झालं त्याबद्दल मी खूप लज्जित आहे. उद्या मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन. तू तुझ्या आवडीचे कपडे घे. मी रागाने माझे पाय मागे घेतले आणि म्हणाले की जेणेकरून तुझ्या आईने ते पुन्हा कापावेत. अमितने डोकं खाली घातलं आणि म्हणाला की सायली, तू आराम कर. तुला आरामाची खूप गरज आहे. तुझे पाय दे, मी दाबतो. मी म्हणाले की मला तुझ्या तसल्लीची गरज नाही. मी त्याच्याशी बोलायचं टाळलं आणि डोळे बंद केले, कारण मला त्याचा चेहराही पाहायचा नव्हता. मला अमितवर खूप राग आला होता, कारण त्याच्या आईने जे काही केलं त्यात तो काहीच बोलला नाही आणि शांतपणे तिचं ऐकत राहिला. मी खूप थकले होते, त्यामुळे मला लगेच झोप लागली. पण एका तासाने भुकेमुळे माझी झोप मोडली, कारण मी जेवण केलं नव्हतं. या सगळ्यांनी माझी झोप आणि शांती हिरावली होती. मला वाटत होतं की ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे आणखी कठीण वेळ येणार आहे. दुसऱ्या दिवशी अमितने ऑफिसची सुट्टी घेतली आणि मला जबरदस्तीने बाजारात नेलं. मी शांतपणे बसले होते आणि काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने स्वतःच्या आवडीने मला 2 सलवार कमीज घेऊन दिल्या. घरी परतल्यावर तो म्हणाला की तू आराम कर, मी मित्राला भेटायला जातोय. सासूबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि मधुरपणे विचारलं की कुठे गेली होतीस सुनबाई? मी सांगितलं की मी अमितसोबत शॉपिंगला गेले होते. त्या म्हणाल्या की सुनबाई, तुला माहीत आहे का, अमितला मोठमोठ्या घरांमधून नात्यांची मागणी येत होती, पण त्याने फक्त तुझ्यासाठीच सगळं सोडलं. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण तुझ्या सासरच्या लोकांपेक्षा तुझ्या नवऱ्याचं प्रेम जास्त आहे.
त्याच्यासाठी त्याने खूप त्याग केले. तुझ्या या छोट्या हच्छामुळे तुझे हे सुंदर दिवस वाया घालवू नकोस. तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझा राग त्याच्यासाठी योग्य नाही. मी पाहते आहे की तुझं मन त्याच्यावर खट्टू आहे. तो तुझा राग दूर करण्यासाठीच तुला शॉपिंगला घेऊन गेला होता. मला सासूबाईंच्या बोलण्याचा अर्थ कळला. मी माझ्या खोलीत परतले आणि अमितची वाट पाहू लागले. तो आल्यावर मी म्हणाले की अमित, माझ्या वागण्याबद्दल मी खूप लज्जित आहे. मी माझं मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, पण तू मला एक वचन दे. तुझ्या आईने माझ्या कपड्यांशी जे केलं ते यापुढे होणार नाही. अमित खुश झाला आणि म्हणाला की हो, सांग काय हवंय. मी म्हणाले की तुझ्या आईने जसं माझ्यासोबत केलं तसं पुन्हा कधीच होऊ नये. तू मला वचन दे. त्याने डोकं हलवलं आणि म्हणाला की मी पूर्ण प्रयत्न करेन की तुला कोणताही त्रास होणार नाही. माझी आई थोडी हट्टी आणि रागीट आहे, त्यामुळे मला तिच्यासमोर हार मानावी लागते. पण ती मनाने वाईट नाही, ती खूप चांगली आहे. म्हणूनच तिने माझ्या आनंदासाठी तुझ्याशी माझं लग्न करायला मान्यता दिली. जरी ती आपल्या लग्नासाठी तयार नव्हती. मी तुला सगळ्या सुखांचा प्रयत्न करेन. अमितचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्याच्या बोलण्याचा विचार करत खुश होत होते. पण त्याने त्याच्या आईबद्दल जे सांगितलं त्याचा अर्थ मला समजला नाही. तरी मी त्या गोष्टी वेळेवर सोडल्या. मला माहीत होतं की वेळेनुसार मला सगळं समजेल. अमितसोबत चांगला वेळ घालवल्यावर मी संध्याकाळी माझ्या दोन्ही नंदांच्या खोलीत गेले आणि त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. मग मी माझ्या खोलीत परतले तेव्हा माझे नवीन कपडे पुन्हा कापलेले दिसले. मला खूप राग आला. मी समजत होते की आता सगळं ठीक झालंय, पण तो माझा भ्रमच होता. संध्याकाळ झाली आणि सासूबाई पुन्हा माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, यापैकी एक सलवार कमीज घाल आणि लवकर तयार हो, आपल्याला जायचं आहे. मला काहीच समजत नव्हतं की माझ्या सासूबाई असं का करतायत. मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोणताही प्रश्न न विचारता ती कापलेली कपडे शांतपणे घातली. सासूबाईंनी मला पाहून हसू फेकलं आणि माझ्या डोळ्यांवर ती काळी पट्टी बांधली. त्या म्हणाल्या की सुनबाई, ज्या दिवशी तू ही पट्टी काढण्याचा प्रयत्न केलास त्या दिवशी मी माझ्या मुलाकडून तुला घटस्फोट देऊन घराच्या बाहेर काढेन. तुला माहीत आहे ना माझा मुलगा माझं किती ऐकतो. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले आणि शांत राहिले. सासूबाईंनी मला ती पट्टी बांधून खोली बाहेर नेलं आणि म्हणाल्या की आता माझ्यासोबत चल. त्यावेळी माझा नवरा अमित घरी नव्हता. सासूबाईंनी माझा हात धरला आणि माझ्या नंदेला हाक मारली, दार बंद कर. मी शांत राहिले, कारण मला माहीत होतं की माझ्या बोलण्याचा काहीच फायदा होणार नाही. आम्ही दोघी सासू आणि सून आज पुन्हा पायी चालत निघालो. कालही आम्ही पायी चाललो होतो, त्यामुळे आज माझ्या पायांना सुरुवातीपासूनच दुखायला लागलं. मी सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे चालत होते आणि माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होते. मला आता जाणवलं की अमितशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली. माझ्या पालकांनी माझं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं, पण मी माझ्या हट्टामुळे आणि इच्छेमुळे हे लग्न केलं. आता मला हे नातं कसं तरी निभवावं लागणार होतं. मला माझ्या आईचं बोलणं आठवलं. त्या माझ्या लग्नाच्या वेळी म्हणाल्या होत्या की सायली, तू या मुलाशी लग्न करत आहेस आणि हे लग्न आम्ही तुझ्या हट्टामुळे करतोय. नाहीतर जे नातं आम्ही नाकारलं तो मुलगा खूप श्रीमंत आणि चांगल्या कुटुंबातला होता. तिथे तू खूप सुखी राहिली असतीस. पण हे लग्न तुझ्या इच्छेने होतंय, त्यामुळे तुला हे प्रेमविवाह टिकवावंच लागेल, कारण 90% प्रेमविवाह यशस्वी होत नाहीत. मी तेव्हा आईला उत्तर दिलं होतं की अमित माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुमच्याशी पैंच लावते की माझं लग्नानंतरचं आयुष्य सगळ्या जोडप्यांपेक्षा जास्त चांगलं असेल. माझे पालक माझ्या आत्महत्येच्या धमकीनंतर अमितशी लग्नाला तयार झाले आणि अमितच्या आईही तयार झाल्या. मला वाटलं होतं की माझं नशीब उघडलं, पण मला कुठे माहीत होतं की माझं नशीब उघडणार नाही, उलट माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होईल. मला आता पश्चाताप वाटू लागला की माझ्या पालकांनी जिथे माझं लग्न ठरवलं होतं तिथेच मी लग्न केलं असतं. पण माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं होतं. आम्ही कालप्रमाणेच त्या ठिकाणी पोहोचलो जिथे फक्त शोर आणि गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. 2-3 तास आम्ही इकडे तिकडे फिरत होतो. कधी सासूबाई मला म्हणायच्या की बस, कधी म्हणायच्या की उठ आणि उभी राहा, आणि म्हणायच्या की बिलकुल बोलू नकोस, मी जसं सांगते तसं कर. 2-3 तास असेच गेले आणि मग आम्ही घरी परतलो. घरी येताच अमित माझे पाय दाबायला लागला, पण मला काहीच सुकून मिळत नव्हतं. तो लाजून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मी विचार करत होते की हे असं कधीपर्यंत चालणार. मी अमितला विचारलं की तुझी आई माझ्यासोबत हे सगळं का करते, पण तो प्रत्येक गोष्टीवर शांत राहायचा.
म्हणून मी ठरवलं की मला सत्य स्वतःहून शोधावंच लागेल. मी रात्रभर योजना बनवत राहिले. सकाळी अमित मला पुन्हा म्हणाला की चल, मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. पण मी आज शॉपिंगला जाण्यास नकार दिला. मी सासूबाईंना म्हणाले की सासूबाई, संध्याकाळी किती वाजता मला तुमच्यासोबत जायचं आहे? त्या माझ्या बोलण्यावर हसल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, संध्याकाळी 5 वाजता तू तयार राहा. मी त्यांचं बोलणं ऐकून शांत झाले. मी अमितशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं, कारण तो मला काहीच सांगत नव्हता. शिवाय घरात 2 ननंदा होत्या, त्यांनाही कशाचीच खबर नव्हती. कारण सासूबाई आपल्या मुलींवर खूप रुबाब ठेवायच्या आणि त्यांना खोलीबाहेर जास्त येऊ द्यायच्या नाहीत. मी माझ्या खोलीत गेले. दुपारी अमित घरी आला तेव्हा त्याने मला सांगितलं की चल, अजून वेळ आहे, मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. पण मी त्याच्याशी बोलतच नव्हते, म्हणून मी म्हणाले की आज माझी तब्येत ठीक नाही, मला कुठेही जायचं नाही. हळूहळू संध्याकाळी 5 वाजले. मी त्या फाटक्या कपड्यांपैकी एक सलवार कमीज घालून तयार झाले. मी खोलीबाहेर निघत असताना मला अमितचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या आईला म्हणत होता की आई, कृपया सायलीसोबत हे सगळं करू नका. सायलीची तब्येत ठीक नाहीये, तिला आज घेऊन जाऊ नका. पण सासूबाईंनी नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली. तेव्हा मी अचानक म्हणाले की सासूबाई थांबा, या चपलांमुळे माझ्या पायांना खूप दुखतंय, मी दुसरी चप्पल घालून येते. त्या म्हणाल्या की ठीक आहे, पण लवकर ये. मी ती बांधलेली पट्टी हातात काढून खोलीत गेले. मी पटकन कात्री काढली आणि पट्टीत अशी छिद्र केली की कोणालाही ती दिसणार नाहीत. पण मला भीती वाटत होती की जर सासूबाईंनी ही छिद्र पाहिली तर त्या मला अमितपासून घटस्फोट घ्यायला लावतील आणि घराबाहेर काढतील. मी पटकन माझं काम संपवलं, दुसरी चप्पल घातली आणि सासूबाईंसमोर जाऊन ती पट्टी पुन्हा डोळ्यांवर बांधली. मग आम्ही पुन्हा पायी चालायला लागलो. मी तीच फाटकी कपडे घातली होती जी मी दररोज सासूबाईंसोबत जाण्यासाठी घालायची. आम्ही चालतच राहिलो. सासूबाई शांतपणे माझा हात धरून चालत होत्या. चालता चालता माझी नजर रस्त्याच्या कोपऱ्यावर गेली, जिथे सासूबाईंनी मला बसायला सांगितलं. पण तिथे बसल्यानंतर जे काही घडलं ते पाहून माझे होशच उडाले. सासूबाईंच्या हातात एक मोठं फलक होतं, पण त्यावर काय लिहिलं होतं ते मला समजलं नाही. त्यांनी ते फलक माझ्या समोर ठेवलं आणि माझ्याजवळ एक कटोरा ठेवला. मी 5 मिनिटं तिथे बसले आणि मग लोक येऊन त्या कटोऱ्यात पैसे टाकून जायला लागले. हे पाहून मी थक्क झाले. तिथे खूप गर्दी होती. सासूबाई इतक्या हुशार होत्या की त्यांनी कटोऱ्यात आधीच कापड पसरवलं होतं, जेणेकरून कोणी नाणी टाकली तर त्याचा आवाज मला येणार नाही आणि मला समजणार नाही की माझ्यासमोर कटोरा आहे आणि त्यात काही टाकलं जात आहे. नाण्यांचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी कटोऱ्यात पांढरा रुमाल पसरवला होता. लोक त्यातच पैसे टाकत होते. काही जण नाणी टाकत होते तर काही जण नोटा टाकत होते. असेच खूप पैसे जमले. सासूबाईंनी मला तिथून उठवलं आणि सर्व सामान घेतलं. अर्ध्या तासाने त्या मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्या. तिथेही असंच घडलं. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि लोक त्या कटोऱ्यात पैसे टाकत राहिले. याचा अर्थ असा की सासूबाईंनी मला भिकारी बनवलं होतं. मला आत्ता समजलं की मला आतापर्यंत का कळलं नाही की मला कुठे नेलं जातं. असे 2-3 तास गेले. सासूबाईंकडे खूप पैसे जमले. मग त्या मला घरी घेऊन परतल्या. घरी येताच मी ठरवलं की मी हे सगळं आता सहन करणार नाही. घरात प्रवेश करताच मी डोळ्यांवरील पट्टी काढली. अमित तिथे हजर होता. सासूबाईंनी माझी ही कृती पाहिली आणि त्यांना राग आला. त्या म्हणाल्या की सुनबाई, तुला इतक्या लवकर पट्टी काढायची काय गरज होती? तुला माहीत आहे ना, तुझ्या डोळ्यांवरील पट्टी फक्त मीच काढू शकते. मी सासूबाईंना म्हणाले की मग आज तुम्ही किती पैशांची कमाई केली? माझं बोलणं ऐकून त्या थक्क झाल्या. आमचं बोलणं ऐकून अमितही अंगणात आला. तो आम्हाला पाहून थक्क झाला होता. मी अमितला म्हणाले की म्हणजे तू माझ्यापासून इतके दिवस हे लपवत होतास की तुझी आई तुझ्या बायकोला रस्त्यावर भिकारी बनवते. आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की माझ्यासोबत काय होतं आणि माझे कपडे का कापले आणि फाटले जातात. सासूबाई म्हणाल्या की शांत हो सुनबाई, यापुढे एक शब्दही बोलू नकोस. मी म्हणाले की आजही तुम्ही मला तीच धमकी देणार की जर मी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायला लावाल आणि घराबाहेर काढाल. आज मी सगळं सत्य जाणून घेणारच आणि जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मी स्वतः हे घर सोडून जाईल. मी असे भिकारींचं आयुष्य जगू शकत नाही. माझे पालक गरीब असले तरी त्यांनी माझ्याकडून असं कधीच करवलं नाही जसं तुम्ही माझा फायदा घेत आहात. अमित माझं बोलणं ऐकून घाबरला आणि म्हणाला की कृपया मला सोडून जाऊ नकोस सायली, मी तुला सगळं सांगतो.
मी म्हणाले की हो, आज मला सगळं सांग, नाहीतर चांगलं होणार नाही, कारण मी हे आता सगळं सहन करू शकत नाही. अमित म्हणाला की माझ्या आईने माझ्यासाठी आधीच त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीशी नातं ठरवलं होतं, पण मी तुझ्यावर प्रेम करत होतो. मला त्या मुलीशी लग्न करायचं नव्हतं. जेव्हा माझ्या आईला तुझ्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला की तुझ्याशी माझं लग्न कधीच होऊ देणार नाहीत. पण तू मला आत्महत्येची धमकी दिलीस. मी माझ्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मानल्याच नाहीत. तू आत्महत्येचा प्रयत्न केलास तेव्हा मी तुझ्या जीवाची भीक घालून त्यांना तयार केलं, पण त्यांनी एक अट ठेवली की तुझ्याशी लग्न करायला त्या तेव्हाच तयार होतील जर तू त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागशील. त्यांना माहीत होतं की तू गरीब कुटुंबातली आहेस आणि तू लग्नात हुंडा आणणार नाहीस. तसेच तुझे पालक आपलं लग्न थाटामाटात करणार नाहीत. माझ्या आईच्या मैत्रिणीचं कुटुंब श्रीमंत होतं. ते मला हुंड्यात गाडी, बंगला आणि व्यवसायासाठी लाखो रुपये देणार होते. त्यामुळे त्या माझं लग्न त्या मुलीशी करू इच्छित होत्या, कारण माझ्यावर माझ्या 2 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी आहे. मी नोकरीतून इतकं कमावत नाही की सगळा खर्च भागवू शकेन. त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की लग्नानंतर त्या तुझ्याशी असं वागतील आणि तुझ्याकडून भीक मागवून पैसे जमवतील. त्यांनी त्या फलकावर लिहिलं होतं की तू आंधळी आणि मुक्की आहेस आणि लोकांनी तुझी मदत करावी. लोक ते फलक वाचून तुला आंधळी, मुक्की आणि गरीब समजून पैसे देऊन जातात. माझी आई आपला चेहरा लपवते जेणेकरून कोणी त्यांना ओळखणार नाही आणि तुला त्यांचं लक्ष बनवते. सासूबाई शांतपणे आमचं बोलणं ऐकत उभ्या होत्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की मी तुम्हाला नेहमी माझ्या आईसारखं मानलं. मला माहीत नव्हतं की एक आई आपल्या मुलीशी असंही करू शकते. जर तुम्हाला मी आवडत नव्हते तर तुम्ही मला सांगायचं. माझ्याशी असं करण्याची काय गरज होती? अमित म्हणाला की मी माझ्या आईला खूपदा थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुला अशा अवस्थेत पाहणं असह्य होतं, पण त्यांची अट तीच होती की तू हे काम करशील तरच तुला या घरात राहू देतील. अशा प्रकारे त्यांना खूप पैसे मिळाले. मी तुझ्याशी लग्नाला नकार देत होतो, कारण माझ्या पगाराची रक्कम कमी आहे आणि कदाचित मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. पण तू माझं ऐकले नाहीस आणि मला लग्नासाठी भाग पाडलं. दुसरीकडे माझ्या आईनेही मला मजबूर केलं. मी तुझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये अडकलो. मी काय करणार? एकीकडे तुला सोडू शकत नव्हतो आणि दुसरीकडे माझ्या आईलाही सोडू शकत नव्हतो. त्यांचं ऐकणं माझ्यासाठी आवश्यक होतं. मी अमितला म्हणाले की अमित, यात तुझी काहीच चूक नाही, कारण जेव्हा एक माणूस आपल्या आई आणि बायकोच्या हातात मजबूर होतो तेव्हा त्याला आपलं आयुष्य नकोसं वाटतं. तुझ्या आईला हवं होतं की मी हे घर सोडून जावं आणि त्या श्रीमंत मुलीशी तुझं लग्न व्हावं जी खूप हुंडा आणेल. ठीक आहे, मग या तुमच्या मुलाचं लग्न तुमच्या इच्छेप्रमाणे करा. मी हे घर सोडून जाते, पण लक्षात ठेवा, जसं तुम्ही माझ्याशी केलं तसंच एक दिवस तुमच्या मुलींसोबतही होईल, कारण देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. या जन्मात ज्याने जे केलं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा याच जन्मात मिळते. मी हे बोलून पुढे निघाले. सासूबाईंना कदाचित जाणीव झाली की त्यांच्या पुढेही 2 मुली आहेत. जर त्यांच्या मुलींसोबत कोणी असं केलं तर त्यांना किती त्रास होईल. जेव्हा त्यांनी पाहिलं की मी माझं सामान बांधून दारापर्यंत आले आहे तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाल्या की सुनबाई, मला माफ कर. मला समजलंय की कोणाला इतकं मजबूर करू नये की तो चुकीचं पाऊल उचलेल. तू आज माझ्या मुलींबद्दल जे बोललीस त्यासाठी मीच तुला मजबूर केलं. मी माझ्या चुकीबद्दल खूप लज्जित आहे. कृपया मला माफ कर. मला फक्त या घराच्या खर्चाची आणि माझ्या मुलींच्या लग्नाची काळजी आहे. माझ्या मुलाची कमाई इतकी कमी आहे की हे सगळं तो कसं करणार? मी सासूबाईंना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलींची लग्न थाटामाटात होतील. मी शिकलेली आहे. मीही नोकरी करेन. अमितही नोकरी करतो. आम्ही दोघं मेहनतीने हे घर चालवू. तुमच्या दोन्ही मुलींची लग्न करू आणि आमचं आयुष्य चांगलं जगू. सासूबाई माझं बोलणं ऐकून खूप खुश झाल्या. मी त्यांना कोणतीही गोष्ट बोलून त्रास देऊ इच्छित नव्हते, म्हणून मी त्यांना सहज माफ केलं, कारण त्या एक आई होत्या आणि त्यांना त्यांच्या मुलींची काळजी होती. मी सासूबाईंना जे सांगितलं ते मी खरं करून दाखवलं. आता मी आणि अमित एकत्र ऑफिसात काम करतो. आमच्या मेहनतीच्या कमाईने मी माझ्या दोन्ही नंदांची लग्न केली. सासूबाई माझ्या मेहनतीने आणि समर्पणाने खूप खुश झाल्या. आता त्या मला सून मानत नाही तर मुलीप्रमाणे मानतात. त्यांनी माझ्याशी जे केलं त्याबद्दल त्या खूप लज्जित आहेत. आता माझं आयुष्य माझ्या नवऱ्यासोबत आणि सासूबाईंसोबत खूप चांगलं चाललं आहे. शिवाय देवाने मला एक मुलगीही दिली जिच्यासोबत माझ्या सासूबाई नेहमी खेळतात
आणि मला आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम करतात. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.